नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही स्वतःला खरंच प्रेम करता का? आपण सगळ्यांची काळजी घेतो. आई, वडील, नवरा, बायको, मुलं, मित्र आणि नातेवाईक. पण एक माणूस आहे, ज्याला आपण सगळ्यात जास्त इग्नोर करतो. तो म्हणजे आपण स्वतः. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, स्वतःचा विचार करू नकोस, ते सेल्फिश असतं. पण आजचा व्हिडिओ हीच समजूत मोडून काढणार आहे. सेल्फ लव्ह म्हणजे इगो नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थ नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला वाचवणं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित आज तुम्ही पहिल्यांदा स्वतःला समजून घ्याल. चला तर बघूया, सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय? सेल्फ लव्ह म्हणजे फक्त आरशात पाहून आय लव्ह माय सेल्फ असं म्हणणं नाही. फक्त स्वतःसाठी खरेदी करणं नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. जेव्हा तुम्ही थकलेले असता आणि तरीही नाही म्हणायचं धाडस करता, ते सेल्फ लव्ह. जेव्हा तुम्ही चुकीच्या नात्यातून बाहेर पडता, ते सेल्फ लव्ह. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांना महत्त्व देता, ते सेल्फ लव्ह. आपण स्वतःवर प्रेम का बरं करत नाही? कारण आपण सतत लहानपणापासून ऐकत आलोय, लोक काय म्हणतील, तू तर बदललास किंवा बदललीस, आता तू खूप स्वार्थी झाला आहेस किंवा आता तू खूप स्वार्थी झाली आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर लोकांना खुश ठेवताना तुम्ही स्वतःला हरवत असाल, तर ते प्रेम नाही, ती स्वतःची फसवणूक आहे. तुमचं आयुष्य आहे, पण कंट्रोल मात्र इतरांच्या अपेक्षांकडे आहे. तसंच आपण हेही समजून घ्यायला हवं की सेल्फ लव्ह इज नॉट सेल्फिश. हे समजून घ्यायला हवं. स्वार्थी माणूस कोण असतो? जो फक्त घेतो, जो दुसऱ्यांचा वापर करतो, जो इतरांना दुखावतो. आणि सेल्फ लव्ह असलेला माणूस कोण? कसा ओळखायचा? जो स्वतःला समजतो, स्वतःला समजून घेतो, स्वतःची जबाबदारी घेतो आणि मग इतरांनाही समजून घेतो, इतरांशीही प्रेमाने वागतो. रिकाम्या ग्लासमधून कोणालाही कधी पाणी देता आलं आहे का? जर ग्लास भरलेला असेल तरच तो दुसऱ्यांची तहान भागवू शकतो. चला तर आता बघूया, सेल्फ लव्ह हे का खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर काय होईल? एकतर लोक तुमचा गैरफायदा घेतील, तुम्ही इझिली मॅनिप्युलेट होऊ शकता आणि तुम्ही सतत गिल्ट फील करत राहाल. आणि मग हे सेल्फ लव्ह तुम्हाला काय शिकवतं? बाउंड्रीज कशा ठेवायच्या, बाउंड्रीज कशा सेट करायच्या, रिस्पेक्ट स्वतःचा कसा जपायचा आणि स्वतःसाठी कसं उभं राहायचं. चला तर मग आता बघूया स्वतःवर प्रेम कसं करायचं. त्याची पहिली स्टेप आहे, स्वतःशी चांगलं बोला. आपण स्वतःशी काय बोलतो बरं जनरली? माझ्यामुळेच सगळं बिघडलं, मी कधीच काही करू शकत नाही. अशा प्रकारचं निगेटिव्ह टॉक अवॉइड करायचं, टाळायचं आणि स्वतःबद्दल चांगलं बोलायचं, सकारात्मक बोलायचं. जसं की तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता, तसंच स्वतःशी प्रेमाने, समजूतदारपणे समजावून सांगायचं, स्वतःला प्रेमाने बोलायचं. स्टेप नंबर 2, पॉइंट नंबर 2, नाही म्हणायला शिका. सगळ्यांनाच होकार देणं हा चांगुलपणा नाही, तर ही एक थकवणारी सवय आहे. नाही म्हणणं हे आत्मसन्मानाचं लक्षण आहे. गरज असेल त्यावेळी, त्या ठिकाणी, त्या व्यक्तीला नाही म्हणणं योग्य. नाहीतर इकडे आपले हाल होत आहेत, आपल्याला डिस्कम्फर्ट होतोय, आपल्याला ती गोष्ट पटत नाहीये आणि तरीही फक्त दुसरे म्हणतात म्हणून, दुसऱ्यांना हवंय म्हणून त्या गोष्टीला होकार द्यायचा नाही. योग्य त्या ठिकाणी नाही म्हणायला शिकायचं. तिसरी स्टेप म्हणजे चुकीच्या नात्यांपासून दूर राहायचं. जिथे रिस्पेक्ट नाही, जिथे समज नाही, समजूतदारपणा नाही आणि सततचं दुखणं आहे, तिथे थांबणं हे प्रेम नाही, तर ते स्वतःचा अपमान करून घेणं आहे. म्हणून अशा चुकीच्या नात्यांपासून आत्ताच वेळीच दूर व्हा. चौथी स्टेप म्हणजे स्वतःला माफ करा. आपण सगळेच कधी ना कधी काही प्रमाणामध्ये चुका करतो, पण आपण स्वतःला माफ करत नाही. पास्टमध्ये अडकून आपण फ्युचर खराब करतो. म्हणून पास्टमध्ये ज्या काही चुका घडल्या आहेत, ज्या काही आपल्याकडून कळत नकळत ज्या काही चुका घडल्या आहेत, त्या स्वीकारा, त्यातून शिका आणि फ्युचरमध्ये त्या परत करू नका, त्या रिपीट करू नका. म्हणून आधी स्वतःला त्या चुकीबद्दल माफ करा आणि पुढे जा. स्टेप नंबर 5, स्वतःसोबत वेळ घालवा. थोडंसं शांत बसा, एकटं. थोडंसं स्वतःला ऐका, स्वतःचं काय म्हणणं आहे.
आणि ही लक्झरी नाही, तर ही गरज आहे. 10-15 मिनिट एका रूममध्ये किंवा एखाद्या ठिकाणी, शांत ठिकाणी स्वतःबरोबर बसा. एकटंच बसा आणि प्रश्न विचारा, मला काय हवं आहे? किंवा जर काही बेचैनी असेल किंवा काही अस्वस्थता असेल, तर ती का आहे? त्याच्या मुळाशी जा. ती गोष्ट समजून घ्या आणि नंतर त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल याचा विचार करा. आणि हे सगळं करण्यासाठी आधी स्वतःबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. नाहीतर रोजच्याच आपले जे काही जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यातच अडकून राहिलं, रोजच्या रुटीनमध्येच अडकून राहिलं, तर मग स्वतःसाठी वेळ मिळणार नाही आणि ज्या काही समस्या आहेत जीवनामध्ये छोट्या-मोठ्या, त्यांची उत्तरं मात्र आपल्याला कधीच मिळणार नाही. म्हणून इतकंही बिझी होऊ नका की स्वतःसाठी 10-15 मिनिटही दिवसातले देता येणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःसाठी 10-15 मिनिट दिवसातले देऊ शकत नाही, तर मग दुसरं कोणाकडून काय अपेक्षा ठेवणार? स्टेप नंबर 6, स्वतःची किंमत ओळखा. तुमची किंमत ही लोकांच्या वागण्यावरून ठरत नाही. लोक तुम्हाला किंमत देतात की नाही, लोक तुमचं म्हणणं ऐकतात की नाही, लोक तुमची स्वीकृती मागतात की नाही, याने तुमची किंमत ठरत नाही. तर तुमच्यासाठी तुम्हीच पुरेसे आहात आणि तुमच्यासाठी तुम्हीच महत्त्वाचे आहात. त्यामध्ये लोकांचा काहीही सहभाग नाही. म्हणून स्वतःची किंमत ही स्वतःच ओळखा, स्वतःची किंमत ही स्वतःच ठरवा आणि त्यानुसार पुढील पावलं टाका. बरं, आता आपण ह्या ज्या सेल्फ लव्हच्या स्टेप्स पाहिल्या, ह्या सगळ्या फॉलो केल्यावर आपल्यात काय बदल होईल? तर या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या तर पहिलं तर तुम्ही शांत व्हाल, तुम्ही कॉन्फिडंट व्हाल, तुम्ही कमी अपेक्षा कराल दुसऱ्यांकडून आणि स्वतःकडूनही. म्हणजे चुकीच्या अपेक्षा तरी नाही करणार आणि कमी दुखावले जाल. स्वतःच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला ओळखता येईल, काय निगेटिव्ह आहे हेही ओळखता येईल. त्यामुळे त्याच्यापासून दूर जाता येईल किंवा त्या प्रश्नाला सोडवून त्याच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधता येईल. आणि सेल्फ लव्ह असलेला माणूस हा एकटेपणातही मजबूत असतो. मित्रांनो, जर आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल, तर आज मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रेमास पात्र आहात आणि सगळ्यात आधी तुमच्या स्वतःच्या प्रेमास पात्र आहात. स्वतःवर प्रेम करणं हा गुन्हा नाही, तर ती गरज आहे. आजपासून थोडं स्वतःसाठी जगा, थोडं स्वतःला समजून घ्या आणि थोडं स्वतःबरोबर राहायला शिका आणि स्वतःला कधीच सोडू नका. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सेल्फ लव्ह म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणे, स्वतःपुरताच विचार करणे असं नाही. आणि दुसऱ्यांच्या बाबतीत असलेली आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या टाळणे आणि फक्त स्वतःलाच प्रायोरिटी देणे आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करणे असे नाही. तर स्वतःलाही प्रायोरिटी देणं आणि बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, जी कर्तव्य आहेत, तीही सायमल्टेनियसली पार पाडणं. त्याच्यामध्ये जे गरजेचं आहे, जेव्हा गरजेचं आहे, त्यानुसार ॲक्शन घेणं. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.